आता पाहूया राजकीय बातम्या। राज्य सरकारकडून विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर। मुंबई ठाणे पुण्यातील प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। पदभार स्वीकारल्यानंतर पंकजा मुंडेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक। पर्यावरण पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागात बदली। हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या जनरल मॅनेजरपदी नियुक्ती। राहुल कर्डिले यांची नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती। डिसेंबरचे पैसे आजपासून लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची आदिती तटकरे यांची माहिती। आधार कार्डमुळे अडचण झालेल्या बहिणींना 4 ते 5 दिवसात डिसेंबरचे पैसे मिळतील। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहेच। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच। दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडूनही दावा। मी कधी म्हटलं नाही नाशिकचं पालकमंत्रीपद मला मिळावं। पालकमंत्रीपदाबाबत कुठलाही आग्रह नाही, देतील तिथे काम करणार। नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे। दादा भुसे पण इच्छुक आहेत, आपण पण इच्छुक आहात, काय सांगा? नाही, मी कुठे इच्छुक आहे? नाही, मी जळगावसाठी पण नाही। आपण पण दावा केलाय ना पक्ष मुख्यमंत्री ज्या ठिकाणी मला देतील त्या ठिकाणी। मी कुठे मी म्हटलं का मला नाशिकला व्हायचं आहे का जळगावला व्हायचं आहे म्हणून? मी कुठेच म्हटलेलं नाही। काल म्हटलं जळगावसाठी इच्छुक नाही, मी म्हटलं नाही। तुम्हीच बळजबरी तुम्ही होणार का म्हटलं दिलं तर होईल, नाही दिलं तुम्ही काही इच्छुक नाहीये। आग्रह नाहीये माझा कुठेच। जिथे देतील त्या ठिकाणी आपण चांगलं काम करू। कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारसीद्वारे बदली करता येणार नाही। फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा। बंगले आणि कार्यालय वाटपात कोणतीही नाराजी नाही। मंत्रिमंडळातील मंत्री कामाला लागलेत। मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया। 26 डिसेंबरपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मनपा निवडणुकीच्या तयारीचा विधानसभा निहाय आढावा घेणार।